हॅलो गवळणीचा माझा विषय आहे. ज्ञानी भयंकर बुवा ज्ञानीवंत आहेत, अनुभवी सुद्धा आहेत आणि मी एक नवखा शाहीर आहे. परंतु या ठिकाणी माझ्या गवळणीचा विषय हा जो आहे की कृष्णा आणि राधा यांचे प्रेम हे जगजाहीर आहे. त्यांची प्रेमाची कहाणी, अधुरी कहाणी या सर्वांना माहिती आहे. परंतु हे प्रेमामध्ये पावित्र्यता होती आणि हा कृष्णा, हा सावळा हरी या राधेला पाहण्यासाठी एवढा आतुर असायचा की क्षणोक्षणी मुरली बासरी घेऊन राधेचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करत असायचा. आणि अनेक वेगवेगळे चाळे त्याने गोकुळात केले होते. गवळ्याच्या मुलींना छेडण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि या त्याच्या क्रीडा, अनेक क्रीडा आहेत. या क्रीडा आणि त्याची गवळणीच्या पाठीमागून राधेला कशा प्रकारे तो छेडायचा किंवा राधेला स्वतःकडे पाहण्यासाठी आतुर करायचा. आणि ही जी कहाणी आहे ही माझ्या मी गवळणीतून मांडणार आहे. आणि ही गवळण आहे ती राधा तिच्या सखीला सांगते. हे माझ्या गवळणीचा विषय आहे. ऐका. अरे जनाची ना मनाची शरम उरली तुला जरी. अरे गोकुळचा तू असून गिरधारी काय साचाळा तू करी. प्रेम वेणू धरून हाती वाजवी विसरून नाती. बघा, प्रेम वेणू म्हणजे बासरी आणि प्रेमाची ही बासरी हातात घेऊन अक्षरशः विसरून तो नाती विसरून पूर्णपणे वाजत होता. बघा, प्रेम वेणू धरून हाती वाजवी विसरून नाती. जणू जलावी नामच जाण गे हो, जणू जलावी नामच जाण गे हो. मोहना माझ्या भेटीसाठी विसरी भान गे. हा कान्हा माझ्या भेटीसाठी विसरे भान ग. Oh
सोडून सारा विसरला कला करा पुरुषार्थ सोडून सारा विसरला कला काय सांगू सगळे तुला कृष्ण वेडावला करा पुरुषार्थ सोडून साऱ्या विसरला कला करा पुरुषार्थ सोडून साऱ्या विसरला कला करा पुरुषार्थ सोडून साऱ्या विसरला घडी मागे लागे पाय वेड पडी मागे घडी मागे लागे पाय वेड पडी मागे वनमाळा घालून शोधिरान ग वनमाळा घालून शोधिरान ग मोहना माझ्या भेटीसाठी विसरे मार्ग माझ्या भेटीसाठी विसरे मार्ग माझ्या भेटीसाठी विसरे भाग अनिल कलामंच शाहीर अनिल गराटे यांच्याकडे 251 रुपये पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे तेजस राजेश आरगुडे आणि अर्णव आणि आर्या गव्हाणे यांच्याकडे 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळातर्फे त्यांचे सदस्य आभार. त्याचप्रमाणे शाहीर दामोदर बोरिवले शाहीर विनोद फटकरे यांच्याकडे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमचे दातार मनोहर वाडकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्वांचे सदस्य आभारी आहोत. त्याचप्रमाणे प्रकाश गणपत धनावडे आमच्या रत्नागिरीचे सुपुत्र यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. संजय बालक या ठिकाणी हे ग्रंथवाचक आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा संजय बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सई सचिन दुर्गोळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शाहीर सौ तेजल पवार गोताड मॅडम आमच्या पंचक्रोशीतील या नावाजलेल्या नामावंताचे शाहीर आहेत. खूप सुंदर कार्यक्रम चाललाय असे त्यांचे समीक्षण आहे. धन्यवाद मॅडम. याचकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक संजय निंबाळकर यांच्याकडून 501 रुपये. त्याचप्रमाणे माझे मित्र मंगेश शिर्के या ठिकाणी उपस्थित शाहिरी मानाचा मुद्रा यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी मंडळ त्यांचे सदस्य आभारी आहोत. यानंतर आपल्या कलगीतुरा मंडळाच्या परंपरेप्रमाणे या ठिकाणी प्रश्न माझा यांनी भोईकर बुवांसाठी आहे. त्यांना प्रश्नपत्र दिलेले आहे. तरी रसिक मायवा प्रेक्षक हे ज्ञानीवंत आहेत. त्यांना सुद्धा हे प्रश्न कळला पाहिजे यासाठी मी त्याचं वाचन करतोय. वंशावळ मूळ कवी भानुदास यांच्या परंपरेतील वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे नथू दत्ताराम यांचे सोनू पुनाजीसह डॉक्टर सूर्यकांत चव्हाण यांचे वसंत रमाकांत मुकुंद चंद्रकांत दीपक प्रभाकर आणि विशाल अशी ही आमची वंश परंपरा आहे. प्रश्न आहे
सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना तो कोणत्या देवाला शरण गेला. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना तो कोणत्या देवाला शरण गेला. त्याला बुद्धी देऊन कुणी उपदेश केला. असा साधा सोपा आणि सुटसुटीत असा प्रश्न आहे. टीप आहे अध्याय 6 ओवी क्रमांक 43 आणि 44 वरील कथा पटवा. मिळती जुळती कथा मान्य करणार नाही बुवा, लक्ष ठेवायचं. त्यानंतर शाहीर विश्वास भोळ यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये. तसेच आमच्या घराण्याचे शाहीर नवनाथ बाटे यांना शाहिरी मानाचा मुजरा त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वेदांत आणि वैदेही धोपट यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचमुळे आमचे मित्र प्रदीप तळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कवी गीतकार आणि नामवंत असे कलाकार अमोल भातडे यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. शतशः आभारी आहोत. वेळेचं बंधन आहे त्यामुळे पटापट जरा मी पारितोषिक वाचतोय. प्रश्न झालेला आहे, प्रश्न पण या ठिकाणी मी घेणार नाही, खऱ्या अर्थाने बाळी तापवणार आहे. आता मंडळी तापूया ना. प्रतिस्पर्धी अनुभवी आहे त्याच्यामुळे नक्कीच मी पुन्हा म्हणेन मी त्यांच्यासमोर नौका आहे तरी सुद्धा सांगतो 500 अधिक जरी केले नसतील तुम्ही सामने ज्ञानदीप भोवणकर बुवा लक्ष असू द्या. 500 पेक्षा अधिक जरी केले नसतील तुम्ही सामने पण माझ्या समोर तुम्ही पहिल्यांदाच आहात आमने सामने. कलगी तुझ्याचे काय म्हणतोय, कलगी तुझ्याचे युद्ध आज इथे रंगणार आहे. कलगी तुझ्याचे युद्ध आज इथे रंगणार आहे. लहान तोंडी मोठा घास घेत नाही परंतु सांगतोय की धोपड बुवा या अनुभवी भोईंकर बुवांना आज पुरून उरणार आहे. या ठिकाणी पुढील गाणं घेतोय, लक्ष असू दे शब्दांकडे. चाल तुम्हा आम्हा सर्वांची ज्ञात आहे, अतिशय गाजलेली आहे. बघा बघा ज्ञानाच्या वादळात दीपस्तंभ हलतोय नाही त्याला ठाव. बघा 2 मिनिटं जरा घेतो. भुवनचं नाव ज्ञानदीप आहे, माझं प्रभाकर आहे. हा ज्ञानाचा दीप असा तेवत असतो. स्वतः खाली अंधार असतो परंतु दुसऱ्यांना प्रकाश येतो हे मात्र मान्य आहे. परंतु मी प्रभाकर सूर्य आहे गर्वाने सांगत नाही, परंतु माझ्या तेजामुळे आज नक्की झाकळवणार आहे मी या ज्योतीला. हाच विषय माझ्या या गाण्यामध्ये आहे, लक्ष असू द्या. ज्ञानाच्या वादळात दीपस्तंभ हलतोय नाही त्याला ठाव. ज्ञान दीपाला हो भुवांना नाही ज्ञानदीप जर ठेवतोय ना असा मिडमिड मिडमिड असा त्याला म्हणतोय ज्ञान दीपाला हो ते कळेच नाही. ज्ञानाच्या वादळात दीपस्तंभ हलतोय नाही त्याला ठाव. ज्ञानाच्या वादळात दीपस्तंभ हलतोय नाही त्याला ठाव. ज्ञान दीपाला हो ज्ञान दीपाला हो
कडवी तयार आहे, वेळेच्या अभावी घेत नाही. संदीप गोपाळ तांबटकर यांच्याकडून 501 रुपये. त्याचप्रमाणे श्री देवेंद्र रवींद्र ईश्वरकर यांच्याकडून जोगेश्वरी गुवासाठी गायनासाठी 101 रुपये पारितोषिक आले. त्याचप्रमाणे योगेश सुर्वे जोगेश्वरी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर भोईरकर बुवांना त्यांच्या पहिल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. कारण वेळेचा खूप अभाव आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी माझी ही प्रथम फेरी समाप्त करतो. सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझी प्रतिम फेरी समाप्त. जय हिंद, जय महाराष्ट्र.